हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचूया आणि गिवन लिहूया. प्रॉब्लेम असा दिलाय, फॉर ए सर्टन मशीन द लॉ इज P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5. सो मशीनचा लॉ दिलाय, लॉ ऑफ मशीन 0.08 W प्लस 5 न्यूटनमध्ये. कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 5 किलो न्यूटन. आपल्याला एफर्ट काढायचा आहे, लोड 5 किलो न्यूटन असताना. 5 किलो न्यूटन म्हणजेच 5000 न्यूटन. ऑल्सो कॅल्क्युलेट मॅक्झिमम MA अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ मशीन अँड VR ऑफ अ मशीन इज 20. वेलॉसिटी रेशो दिलाय 20. आणि आता फाइंड काय काय करायचे ते अजून एकदा प्रॉब्लेम वाचून आपण इथं लिहूया. टू फाइंड मध्ये काय काय फाइंड करायचे बघा. पहिल्यांदा काय म्हणलंय, कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 5 किलो न्यूटन. P काढायचं आहे 5 किलो न्यूटन लोडसाठी ॲट W इज इक्वल टू 5 किलो न्यूटन म्हणजेच 5000 न्यूटनसाठी. त्यानंतर दुसरं काय काढायचं आहे, ऑल्सो कॅल्क्युलेट मॅक्झिमम MA. दुसरं आहे मॅक्झिमम MA. आणि थर्ड काय म्हणलं, आयडेंटिफाय टाईप ऑफ मशीन. आयडेंटिफाय द टाईप ऑफ मशीन म्हणजे इफिशियन्सी आपल्याला फाइंड करावी लागेल. टाईप ऑफ मशीन त्यासाठी इफिशियन्सी काढावी लागेल. आता फॉर्म्युले कोणते लागतात बघूया. फॉर्म्युले, पहिलं एफर्ट काढायचा असेल तर तो या लॉ ऑफ मशीन मधूनच आपण काढणार. मग एफर्टसाठी P इज इक्वल टू लॉ ऑफ मशीन आपल्याला दिलाय डायरेक्ट 0.08 W प्लस 5. त्यानंतर मॅक्झिमम MA साठी फॉर्म्युला काय, मॅक्स MA इज इक्वल टू 1/m. आणि टाईप ऑफ मशीनसाठी काय करायचं, आता वेलॉसिटी रेशो दिलाय, W दिलाय, P आपण काढू शकतोय, पण इथं मॅक्झिमम MA निघतोय, त्यामुळं मॅक्झिमम इफिशियन्सी काढायची. मॅक्झिमम इफिशियन्सी काढायची आणि त्याच्यावरून ठरवायचा टाईप ऑफ मशीन. मॅक्झिमम इफिशियन्सी काय, मॅक्झिमम MA डिवायडेड बाय VR इंटू 100. हे मॅक्झिमम MA इथं निघणार आहे, VR दिलेला आहे आणि इंटू त्याला 100 करायचं. ओके, असा सिंपल प्रॉब्लेम आहे. आता सोल्युशन, बघा. पहिल्यांदा P काढूया. W 5 किलो न्यूटन असताना P ची व्हॅल्यू फाइंड करूया पहिल्यांदा. त्यासाठी लॉ ऑफ मशीन वापरायचं आहे. P इज इक्वल टू MW प्लस C म्हणजे 0.08 W प्लस C आहे 5. आता यामध्ये W ची व्हॅल्यू आपल्याला दिली 5000 न्यूटन. सो P इज इक्वल टू काय येईल, 0.08 इंटू 5000 प्लस 5. आता हे कॅल्सीमध्ये टाकाय असं 0.08 इंटू 5000, 0.08 इंटू 5000 400 येते आणि प्लस 5 405 न्यूटन. हा आला एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 5000 न्यूटन. आता एफर्ट निघाला. दुसरा आहे मॅक्झिमम MA, हे पहिलं झालं. सेकंड मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. सो मॅक्स MA इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, 1/m. 1/m. M काय असतं लॉ ऑफ मशीनमध्ये, हे M असते. MW प्लस C म्हणजे हे M 0.08. सो मॅक्स MA इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 0.08. सो हे किती येते, 1 डिवायडेड बाय 0.08 12.5. मॅक्स MA आला 12.5. आता VR आपल्याला दिलंय, VR किती आहे 20 दिलंय. मॅक्सिमम इफिशियन्सी किती येईल, मॅक्स इफिशियन्सी टाईप ऑफ मशीन मॅक्झिमम MA निघालं, आपल्याला टाईप ऑफ मशीन पाहिजे, त्यासाठी इफिशियन्सी काढावी लागेल. सो इटा मॅक्स इज इक्वल टू मॅक्स MA डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मॅक्स MA किती आलंय 12.5 आणि व्हेलॉसिटी रेशो आहे 20. 12.5 डिवायडेड बाय 20 आणि इंटू त्याला 100. सो आता हे कॅल्सीमध्ये पुट करूया. 12.5 डिवायडेड बाय 20 आणि इंटू 100 येते 62.5%. 62.5% आली इफिशियन्सी. आता ही इफिशियन्सी कशी आहे, 50% पेक्षा
efficiency is greater than 50%. Therefore, the type of machine is reversible machine. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. थँक्यू.